नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? टाटा पण चालते निपाणीतनं आपल्या इंस्टाचा व्हिडिओ बघून ह्याला की नाही रुफरेल स्पॉयलर फोगल्याम आणि बाहेर सगळे शो आयटम बसवायचे होते. मग पहिला वरच्या गोडाऊनमधून नाही का नाही सगळे ते शो आयटम काढून घेतले. मग आपल्या गरिबांच्या मिनी कुपरमधून नाही का नाही गोडाऊनमधून स्पॉयलर रुफरेल आणलं. मग त्यानंतर साईड म्हणून काय केलं तर पहिला शो आयटम सगळे चिटकून घेतला, म्हणजे हँडल कवर, मिरर कवर वगैरे सगळं. मग त्यानंतर रमजान भाऊ जीवन आला की रमजान भावाला म्हटलं तू फोगल्यामला कामाला सुरुवात कर. मग रमजान भाऊ ऐकतोय गॉगल बिगल काढला. जीवन आल्यानंतर मग तो फोगल्याम बसवायला लागला आणि मग मस्त काय केलं म्हणजे घासून पुसून नाही का नाही ओके मध्ये का नाही वळण्यामध्ये एकदम रुफरेल आणि स्पॉयलर दोन्ही फिटिंग करायला लागलेलं. हा असा येतो बघा एमटेक कंपनीचा पियानो ब्लॅकमध्ये एकदम स्पोर्ट लुकमध्ये स्पॉयलर. मग पहिला काय केलं माहिती आहे काय, स्पॉयलर 1 नंबरमध्ये आहे का नाही कंपनी फिटिंग करून घेतलं. मग त्यानंतर आहे का नाही रुफरेल बसूया म्हटलं. आणि आज एमटेक कंपनी कसं आमची सोय करते हो, सगळं ओकेमध्ये ग्ल्यू ब्ल्यू देऊन आहे का म्हणजे एकदम परफेक्ट चिटकावं यासाठी आहे का नाही सगळं ग्ल्यू ब्ल्यू देते. आता एमटेक कंपनी एवढी सोय करते म्हटल्यावर मग छोटं बघ बसते सगळं लिक्विड बिक्विड लावून आहे का नाही वळम्यामध्ये आहे का नाही सगळं रुफरेल 1 नंबरमध्ये सगळं चिटकून घेतलं. आणि तोपर्यंत पुढं आमचा रमजान भाऊ बघा फोगल्याम फिटिंग करून घेतलेलं बघा. हे बघा आणि हे कसं माहिती आहे मित्रांनो, हे व्हाईटमधले फोगल्याम बसवलेले आणि कसं वायरिंग लूम आणि स्विच सगळं सॉकेट आणि कंपनी फिटिंग होणार. आणि इकडे तो पण सीएनजी अल्ट्राला पण इक्वल ते ह्याचं आहे की नाही सीएनजी अल्ट्राचं काम चालू होतं. इकडे अर्लन भाऊ आणि आमचं साईद भाऊ दोघं मिळून की नाही सीएनजी अल्ट्राचं काम करून घालतात. आणि इकडे बघा की सगळं पावसात वातावरण झाले बघा, कसलं क्लायमेट झालं बघितलं तरी पण आपलं काम थांबते वे सुट्टी नॉट. हे बघा की पावसात फुल काम चालू होतं. मग ह्या गाडीचं आहे की नाही पावसातनं फोगल्यामचं शो आयटमचं रुफरेलचं स्पॉयलर सगळं ओकेमध्ये काम आवड नाही का नाही दादांना गाडी तेवढंच बारीकमध्ये सजवून दिली. मग भाऊ ना व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.